नमस्कार मंडळी. पुणे ते तिरुपती एका नवीन मार्गाने प्रवास करण्याचं धाडस जे आम्ही केलं त्या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. मित्रांनो, दरवर्षी श्री बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही दक्षिण भारतात विविध ठिकाणी जात असतो. मागच्या वर्षी आम्ही तिरुपतीवरनं श्रीशैल्यमला गेलो. यावर्षी दक्षिण भारतात आता आम्ही एका खूप अनोख्या यात्रेला जाणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, पंचतत्व जी आहेत आपली, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांच्यावर आधारित पंचमहाभूतांची मंदिर आहेत. महादेवाची अप्रतिम सुंदर अशी मंदिरं दक्षिण भारतात आहेत. आणि पंचमहाभूतांच्या मंदिरांची ही जी एक यात्रा आहे, अनोखी यात्रा आहे, ही करण्याचा आम्ही निर्णय यावर्षी घेतलेला आहे. आम्ही कुठं कुठं जातोय, कसा प्रवास करतोय, या सगळ्याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर मग आमच्यासोबत या अविस्मरणीय सुंदर अशा पंचमहाभूत मंदिरांच्या प्रवासात. सुप्रभात, गुड मॉर्निंग. मागच्या भागात आपण सर्वांनी बघितलंच आहे की आम्ही काल संध्याकाळी तिरुपतीमध्ये दाखल झालो आणि लगेचच श्री बालाजीच्या दर्शनासाठी तिरुमला डोंगरावरती गेलो होतो. श्री बालाजीचं उत्तम दर्शन घेऊन सकाळी खाली पोचलो. तिरुपतीमधनं निघेपर्यंत सकाळचे 10:30 वाजले होते. तसा खूपच उशीर झाला आहे आम्हाला निघायला. मित्रांनो, सर्वप्रथम आता आम्हाला पद्मावती देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे, पण तत्पूर्वी आधी ब्रेकफास्ट करतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, काल गुत्तीमध्ये हेच सगळे पदार्थ जेव्हा खाल्ले होते तेव्हा आम्हाला अवघे 420 रुपये लागले होते आणि आज मात्र याच सगळ्यांसाठी आम्हाला 1,500 रुपये बिल आलं आहे. प्रवासात असे पण गमतीशीर अनुभव येतात. आता कुठं आतून दादा? पहिलं आता पद्मावती. हा, फुला खालना राईटला जायचं. चला की. पद्मावती मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे. इथं देवीचा जो प्रसाद आहे त्याचे हे काउंटर्स आहेत. इथं समोर हे जे गोपूर दिसतंय हे मंदिर आहे. पद्मावती देवीच्या दर्शनासाठी पण आपल्याला इथं शीघ्र दर्शन व्यवस्था उपलब्ध आहे. प्रति व्यक्ती 200 रुपये असं याचं शुल्क आहे. आम्ही देखील शीघ्र दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो, दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. पद्मावती देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच हे असे काउंटर आहे जिथून आपण शीघ्र दर्शनासाठीचे तिकीट घेऊ शकतो. पद्मावती देवी मंदिराचा जो गोपुरम आहे तो पण अत्यंत सुंदर आहे. काय तुला दादा, कसं झालं दर्शन? मस्त. आणि यावेळी दर्शन आपलं काय ढकले नाही, एकदम फास्ट निवांत झालं. बालाजीचे दर्शन आहे ना, हा. मागच्या वेळी लयच वडावडी केले, यावेळी नाही एवढे वडावडी झाले. पद्मावती मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू होतोय तो श्री कालहस्ती येथे जाण्यासाठी. तिरुपती ते श्री कालहस्ती साधारण 38 किलोमीटरचं अंतर आहे. कालहस्ती टेम्पल पार्किंगच लावलंय लोकेशननी. 20 किलोमीटर. 20 किलोमीटरला असा फिरणार आहे. डावीकडं डावीकडे श्री कालहस्तेश्वरा स्वामी वारी टेम्पल 7 किलोमीटर. सर्व्हिस रोडनच घ्या. तिरुपतीकडून चेन्नईकडे जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरनं आपल्याला प्रवास करायचा आहे आणि साधारण एक 15 किलोमीटर पुढे गेल्यावरती तो महामार्ग सोडून आपल्याला पुन्हा सर्व्हिस रोडनं उजव्या हाताला वळायचं आहे. पूर्वी टाडा रोडवरनं आपण जायचं आता. फ्लायओव्हर वगैरे नव्हतं का? मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना कालहस्ती म्हटलं की लगेचच राहू केतूचं मंदिर एवढंच डोळ्यासमोर येतं. पण आपल्याला हे माहीत आहे का की या मंदिरात जे शिवलिंग आहे ते पंचमहाभूतातलं वायुतत्व असलेलं शिवलिंग आहे.
शिवपुराणानुसार वायुदेवाने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली. वायुदेवाची इच्छा होती की त्याने सर्वत्र व्यापून राहावे आणि प्राणीमात्रांचा प्राण म्हणजे श्वास बनावा. भगवान शिव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी वायुदेवताला 3 वरदान दिले. 1. वायुदेव या जगात सर्वत्र प्राणरूपाने अस्तित्वात राहील. 2. वायू देवाशिवाय या जगाचे अस्तित्वच राहणार नाही. आणि 3. तेथे शिव स्वतः वायुलिंग स्वरूपात प्रकट होतील आणि ते ठिकाण कालहस्ती म्हणून ओळखले जाईल. या स्थानाला कालहस्ती नाव पडण्यामागची कथा पण अत्यंत रंजक आहे. 3 प्राण्यांनी नकळत शिवलिंगाची जी सेवा केली आणि त्यातून त्यांना मोक्ष प्राप्त झाला, म्हणून हे जे स्थान आहे या 3 प्राण्यांना त्यांच्या नावाला समर्पित आहे. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे सर्प, हस्ती म्हणजे हत्ती. या तिघांनी या शिवलिंगाची खूप निस्वार्थपणे सेवा केली होती. कोळ्यानं शिवलिंगाच्या शेजारी असलेल्या झाडावरती एक असं जाळं उभारलं की ज्यामुळे ऊन पावसापासून त्या शिवलिंगाचं रक्षण झालं. सर्प जो होता तो पाताळ लोकातून अनमोल रत्न आणून शिवलिंगावरती वाहत असे आणि हत्ती जो होता तो या सुवर्णमुखी नदीतून रोज पाणी आणून जलाभिषेक घालत असे. या तिघांची सेवा पाहून भगवान शिव खुश झाले आणि त्यांना तिघांनाही मोक्ष दिला आणि हे जे स्थान आहे श्री कालहस्ती या नावानं प्रसिद्ध झालं. अशा या अत्यंत पवित्र आणि सुंदर वायुतत्व असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आता आम्ही कालहस्तीमधून पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत. मंदिरात चित्रीकरणास परवानगी नाही, फोन नेता येत नाही, त्यामुळं या काल्पनिक चित्रांचा आधार घेऊन आपल्याला ही कथा समजवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. श्रीकालहस्ती मंदिरातून बाहेर पडेपर्यंत दुपारचे 3 वाजले होते. मित्रांनो, अशा पद्धतीनं आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या पंचमहाभूत तत्वांपैकी एक म्हणजे श्रीकालहस्ती इथे असलेल्या वायुतत्व शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही आता आंध्र प्रदेशमधून तमिळनाडू राज्यात प्रवेश करणार आहोत. पंचतत्वांपैकी उर्वरित 4 म्हणजेच अग्नी, पृथ्वी, आकाश आणि जल ही जी 4 मंदिरं आहेत ही तमिळनाडू राज्यात आहेत आणि यापैकी आमच्या प्रवासातलं दुसरं स्थान असणार आहे ते तमिळनाडूतील कांचीपुरम. अशा पद्धतीनं श्रीकालहस्तीचं दर्शन घेऊन अतुल दादा अतिशय सुंदर दर्शन श्री कालहस्तीचं झालेलं आहे. आता प्रयाण कांचीपुरमला आहे. ओके, आज मुक्काम कांचीपुरमला करूया. मुक्काम कांचीपुरम. ओके, इथून कांचीपुरम 138 किलोमीटर आहे. कांचीपुरम येथे शिवकांची, विष्णुकांची आणि कांची कामाक्षी व एकंबरेश्वर यांचे दर्शन आज 138 आहे. थोड्याच वेळात आंध्र प्रदेश राज्याची सीमा ओलांडून आपण तमिळनाडू राज्यात प्रवेश करतो. हे 138 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आपल्याला साधारण 3 ते 3.5 तास लागू शकतात. कडप्पा कडप्पावरनं ह्या रोडने आलो असतो आपण. बरोबर, बस चालली इकडे घ्या. मगाशी सिंगल दाखवला होता. चेन्नई 121 दाखवलंय. सर्कल पासून डावीकडे. तुम्ही मागाशी बरोबर म्हणले, पुण्यावरनं भीमाशंकरला चाललोय आपण. कांचीपुरम 44, चंगळापट्टू 81. श्रीकालहस्ती ते कांचीपुरम रस्ते अत्यंत व्यवस्थित आहेत. बहुतांश प्रवास आपला राष्ट्रीय महामार्गावरनच होतो. कांचीपुरम 34 सरळ दाखवत आहे. रस्ता बंद बंद आहे ना आहे. बंद. किती वाजलेत बघा, 6:30 होत आहेत. असं आपण 7:04 पोहोचतोय. मंदिराचं आज काढू नका असं मी म्हणतो. मित्रांनो, कांचीपुरम शहराच्या अलीकडं 3 किलोमीटरवरती हे तमिळनाडू सरकारचं म्हणजे तमिळनाडू पर्यटन विभागाचं एक मोठं अतिथीगृह आहे आणि इथं आपण राहू शकतो. अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त अशी ही जागा आहे. याची माहिती दरपत्रक इथं लावलेलं आहे. या कार्डमध्ये इथं हा एक नंबर आहे बघा, व्हॉट्सॲपचा. याच्यावरती तुम्ही त्यांना संपर्क करून
तमिळनाडूमध्ये जर तुम्ही येणार असाल, तमिळनाडूतले जे काही यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची सगळी माहिती आपल्याला ते देतात व्हॉट्सअपवरती. कांचीपुरम मधलं हे अतिथीगृह भव्य आहे. गाड्या लावण्यासाठी मुबलक जागा आहे आणि कांचीपुरम मधली मंदिरं देखील इथून जवळपासच आहेत. याच कांचीपुरम मधली आमची रूम आहे आणि संध्याकाळचे वाजलेत किती, आता 7 वाजलेत. आम्ही पोचलोय. रूम सुंदर आहे. TTDC म्हणजे तमिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी आहे ही. भव्य दिव्य अशी ही प्रॉपर्टी आणि 1600-1700 रुपये आपल्याला ही रूम मिळाली. 17 दूनी 3400 रुपये 2 रूमचे आहेत. बाळासाहेब आणि वाडकर तिकडे आहेत, मी आणि अतुलदादा इथे F12 मध्ये. मित्रांनो, आजचा प्रवास जो झालाय तो छान झालाय. सकाळी तिरुपतीतनं निघालो, कालहस्तीला आलो, कालहस्तीमधनं दर्शन घेतलं. आता होतंय काय, या पंचमहाभूत मंदिरांचं ही जी मंदिर आहेत त्यातनं एक मंदिर आंध्रमध्ये आहे, जे कालहस्तीमध्ये, आणि उर्वरित 4 मंदिर ही तमिळनाडूत आहेत. आणि आता आपण ह्या 4 मंदिरांपैकी तमिळनाडूतलं पहिलं मंदिर जे कांचीपुरम मध्ये, त्या कांचीपुरम मध्ये पोहोचलोय. उद्या सकाळी तिथं जाऊन दर्शन घेणार आहे आणि पुढं मग चिदंबरम आणि पुढच्या उर्वरित 3 मंदिरांच्या दर्शनासाठी जाणार आहे. चला आता फ्रेश होतो आणि मग जेवायचं काय ते बघूया, त्याची माहिती मी तुम्हाला देतोच. पण कांचीपुरम मध्ये आलोय आणि साड्या बघितल्या नाहीत म्हणजे मग जरा घरी एंट्री जरा प्रॉब्लेमॅटिक होईल. त्यामुळे आत्ता पहिलं आम्ही जातो. साड्या कांजीवरम सिल्क कुठं चांगल्या मिळत आहेत ते जरा बघू. आता वेळ आहे एक अर्धा तास, भटकंती करतो आणि मग तुम्हाला त्याची माहिती देतो. जेवढ्या उत्साहात बाहेर पडलो होतो खरेदीसाठी तेवढ्याच वेगानं परत आलो, कारण आम्हाला असं कळलं की इथली दुकानं 8:30 वाजता बंद होतात. मग आम्ही निर्णय घेतला की आज आता आराम करू आणि उद्या दर्शन आणि खरेदी ही दोन्ही गोष्टी करू. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत कांचीपुरम मध्ये आणि आता एकांबरेश्वरम मंदिराला चाललोय. कांचीपुरम मध्ये बरीच मंदिर आहेत आणि त्या मंदिराची माहिती पुढे जसं जाईल तशी देतो. चला, सगळे वाट बघत आहेत खाली, मलाच उशीर झालाय. 15 मिनिटं लेट आहे आपण. येस, गणपती बाप्पा मोरया. गाड्या गेल्या की डावीकडं तिकडे जायचं. समोरच्या गल्लीत. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कांचीपुरम मधल्या एकांबरेश्वरम महादेव मंदिरात. आणि या मंदिरात पंचतत्वांपैकी पृथ्वी तत्व असलेलं शिवलिंग आहे, ज्याचं दर्शन आपण इथे येऊन घेऊ शकतो. एकांबरेश्वर मंदिराचा हा गोपुरम आहे माझ्या पाठीमागे जो दिसतो, हा भव्य. या भव्य गोपुरातनं आपण आत आलो की इथनं आपल्याला आत जायचंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिरात पोचलो तोपर्यंत सकाळचे 6:30 वाजले होते आणि भक्तांची इथं रीग लागलेली होती. मित्रांनो, हे मंदिर सकाळी 6ला उघडतं, ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत उघडं असतं. त्यामुळे सकाळच्या वेळेत इथं भाविकांची प्रचंड गर्दी असते. एकांबरेश्वर म्हणजे आंब्याच्या वृक्षाखाली असलेला महादेव. मित्रांनो, या आंब्याच्या वृक्षाचा संदर्भ आणि या शिवलिंगाला पडलेलं त्याचं नाव, याच्या मागची एक कथा पण अत्यंत सुंदर आहे. पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की एकदा देवी पार्वतीनं भगवान शिवाचे डोळे गंमत म्हणून दोन्ही हातांनी झाकले आणि तसं करताच संपूर्ण सृष्टीवरती अंधकार पसरला, कल्लोळ माजला. आणि हे लक्षात येताच देवी पार्वती घाबरली. पृथ्वीवर झालेलं नुकसान पाहून मन विचलित झालं आणि त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी ती या ठिकाणी अवतरली. इथे एका आंब्याच्या वृक्षाखाली तिनं वाळूपासून शिवलिंग तयार केलं आणि भगवान शिवाची उपासना केली. पण भगवान शिव त्यांनी देवीची परीक्षा घेण्यासाठी इथून वाहणारी जी नदी आहे, वेगावती नदी, त्या नदीला एक महाप्रचंड प्रलय आणला. या पुराच्या पाण्यात शिवलिंग वाहून जाऊ नये म्हणून देवी पार्वतीनं
वाळूच्या या शिवलिंगाला घट्ट मिठी मारली. असं म्हणतात आज देखील या शिवलिंगावरती देवीच्या हातांचे ठसे आपण पाहू शकतो. असं म्हणतात देवी पार्वतीची ही उपासना पाहून भगवान शिव खुश झाले आणि त्यांनी देवीला माफ केलं. मित्रांनो, आज या मंदिरात 1008 शिवलिंग स्थापन आहेत. याच एकांबरेश्वर महादेव मंदिरात श्री बालाजीची एक अत्यंत सुंदर मूर्ती आहे आणि त्याचं देखील दर्शन आपण इथं येऊन घेऊ शकतो. या मंदिराच्या सुंदर बांधकामाला मूळतः सुरुवात झाली ती अगदी 6व्या शतकात पल्लव राजघराणं जेव्हा इथे राज्य करत होतं. त्यानंतर चोळ राजवंशानं म्हणजे 9व्या शतकात याची व्याप्ती वाढवली. पुढे विजयनगर साम्राज्य जेव्हा आलं तेव्हा हे जे भव्य गोपूर आपण पाहतो त्यातलं 192 फूट उंच राजगोपुरम त्यांच्या काळात बांधण्यात आला आणि मग इथलं जे 1000 खांबी सभागृह आहे ते देखील विजयनगर राजवटीत बांधण्यात आलं. मित्रांनो, आता आपण त्या भागात येतोय जिथं तो पवित्र आंब्याचा वृक्ष आहे. याच वृक्षाखाली बसून देवी पार्वतीनं भगवान शिवाची तपश्चर्या केल्याची मान्यता आहे. हे ते आंब्याचं झाड आहे आणि असं म्हणतात एकाच मोसमात 4 वेगळ्या प्रकारचे आंबे याला येतात. असं या झाडाचं एक सुंदर महत्व आहे. आतमध्ये याच्यामध्ये भगवान शंकर, माता पार्वती आणि त्यांचे पुत्र मुरुगन हे इथं विराजमान आहेत आणि याला कुटुंब मंदिर म्हणतात. मित्रांनो, इतकं भव्य मंदिर ज्या जागेत उभं आहे याचा परिसर आहे 25 एकर आणि याच मंदिरात परिसरात एक सुंदर जलकुंड पण आपण पाहू शकतो. असे भव्य एकांबरेश्वर मंदिर. एकांबरेश्वराचं दर्शन घेतलंय आणि इथून आता पुढे निघतोय आम्ही. एकांबरेश्वर मंदिरातून बाहेर पडेपर्यंत सकाळचे 7:30 वाजले होते आणि आता आपण जातोय कांचीपुरम मधल्या एक अत्यंत महत्वाच्या मंदिरात, जे 51 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं मंदिर आहे. ते आहे कामाक्षी देवीचं कांची कामाक्षी मंदिर. कांचीपुरम मधल्या इतर मंदिरांसारखंच या मंदिराचा परिसर देखील भव्य आहे. याला पण 4 दिशेनं प्रवेशद्वार आहेत, 4 मोठे गोपूर आहेत. आम्हाला इथं येईपर्यंत एक साधारण 20 मिनिटं लागले आणि तोपर्यंत इथं गर्दी होती. रांगेत उभं राहिलो आणि थोड्याच वेळात देवीचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि मग इथून आम्ही बाहेर पडलो. असं म्हणतात की देवी सतीची नाभी या ठिकाणी पडली होती. त्याचसोबत असंही म्हणतात की इतर शक्तिपीठांमध्ये देवी आपल्याला उभ्या स्वरूपात दर्शन देते. हे एकमेव देवीचं असं स्थान आहे जिथं देवी आपल्याला पद्मासनात दर्शन देते. अशा पद्धतीनं कांचीपुरम मधल्या देवी कामाक्षीचं सुंदर असं दर्शन घेऊन आम्ही आता पुन्हा आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, सकाळी लवकर बाहेर पडलो होतो, ब्रेकफास्ट नव्हता केला. सकाळचे आता 9 वाजत आले होते म्हणून आता सर्वप्रथम आमच्या हॉटेलवर जाण्याचं ठरवलं, कारण आज चेकआउट पण करायचंय, आमच्या बॅगा पुन्हा गाडीतही भरायच्यात आणि ब्रेकफास्टही इथंच आम्ही करणार आहोत. ब्रेकफास्ट करायला परत आलोय आम्ही आता. म्हणजे तुमचं देवदर्शन झालं एकांबरेश्वरमचं आणि मीनाक्षी मंदिरात, ते झालंय. मित्रांनो, इथं ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे, म्हणजे आपल्या रूम रेंटमध्येच ते इन्क्लुडेड आहे. आपल्याला इथे काउंटरवरती येऊन असे टोकन घ्यायचे असतात आणि मग जो डायनिंग हॉल आहे तिथं आपल्याला ब्रेकफास्ट सर्व केला जातो. इथं असलेला ब्रेकफास्ट घेतला आणि मग आम्ही आमच्या रूमकडे पुन्हा गेलो. आवरलं, बॅगा गाडीत ठेवल्या आणि आता कांचीपुरममधनं निघायची वेळ झाली आहे. मित्रांनो, काल राहिलेली खरेदी सगळ्यांच्या डोक्यात आजही आठवण करून देत होती, म्हणून सर्वप्रथम आता कांजीवरम साड्या घेण्यासाठी इथल्या दुकानात जायचं ठरवलं.
साड्या घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. इथे शालू आहेत. दुकान खूप मोठं आहे. शूटिंगला अलाउड नाही पण तरी आपलं दाखवतोय तुम्हाला. एखाद्याला वाटेल तुम्हाला वाटायचं त्याची जाहिरात करतोय, जाहिरात नाही करत आहे. कांचीपुरम मध्ये आलोय, खरेदी करतोय फक्त. साडी खरेदी केली की असं चहा वगैरे पाचतात ते आपल्याला. थँक्यू मॅम. निघायचं काम करा. असं म्हणत म्हणत इथं 1 तास गेलेला आहे. महत्वाचं ते काय म्हणजे नाही विष्णू मंदिर आहे ना इथलं महत्वाचं. किती लांब आहे? हे काय इथे 4 किलोमीटर. ते तर आहे विष्णू मंदिर आहे ना इथं. आणि नंतर वर कुठलं सांगितलं त्याने ते अरुणाचल आहे ते आहे ना. देवासाठी आलो, खरेदी करत बसलो. व्हॉट इज दिस? मित्रांनो, कांचीपुरम मध्ये 4 महत्वाची मंदिर आहेत आणि एक श्री शंकराचार्यांचा मठ आहे. त्यातलं पहिलं जे मंदिर आहे जे आपण सकाळी जाऊन आलो ते शिवकांची मंदिर. त्यानंतर कांची कामाक्षी जे देवीचं मंदिर आहे तिथं जाऊन आलो. आता हे 3रं मंदिर आहे विष्णू कांची. इथं श्री विष्णूचं हे मंदिर आहे. मित्रांनो, आम्ही इथं पोचेपर्यंत मंदिर बंद होत आलं होतं. अगदी धावत पळतच आम्ही मंदिर परिसरात पोचलो आणि भगवान विष्णूचं अप्रतिम असं आम्हाला दर्शन लाभलं. कांचीपुरम मधलं विष्णू कांची मंदिर म्हणतात त्याला. सकाळी जे आपण बघितलं ते शिवकांची. अत्यंत सुंदर भव्य असं हे परिसर आहे मंदिराचा. तमिळनाडू सरकारच्या अखत्यारीतली सगळी वास्तू आहे. आणि आता इथं ते गोल्डन लिझर्ड आहे, मला त्याचा संदर्भ नाही कळला पण ते बघता येतं. मंदिर अत्यंत भव्य, परिसर अत्यंत मोठा आहे. चला आता कांचीपुरम मध्ये निघायची वेळ झाली आपली. मित्रांनो, याच मंदिर परिसरात सुरुवातीलाच डाव्या हाताला एक 100 खांब असलेला सभा मंडप आहे आणि या प्रत्येक खांबाची एक विशेषता आहे. अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेला हा सभा मंडप आम्ही मात्र पाहू शकलो नाही कारण दुपारच्या वेळेस हा बंद झालेला होता. त्यामुळे मित्रांनो, आपण जर का कांचीपुरममध्ये येणार असाल तर किमान 2 दिवस इथं राहण्याच्या हिशोबानं यावं, जेणेकरून संपूर्ण कांचीपुरममध्ये असलेली सुंदर भव्य मंदिरे आणि कांचीपुरममधल्या शंकराचार्यांच्या मठाला आपण भेट देऊ शकता. अशा पद्धतीनं मित्रांनो, कांचीपुरममधलं हे देवदर्शन करून आम्ही आता पुढच्या स्थानाकडे निघतोय. आता आपला प्रवास सुरू होतोय तो इथून 118 किलोमीटरवर असलेल्या तिरुवन्नमलाई या शहराकडे जाण्यासाठी. आणि तिथं पंचमहाभूतांमधलं अजून एक महत्त्वाचं मंदिर आहे ज्याचं आज आपण दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, हा प्रवास साधारण 2.5 ते 3 तासांचा होऊ शकतो. आणि खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा चाकांमधली हवा तपासून घेतली आणि मग पुढे निघालो आम्ही. कांचीपुरम शहर सोडलं होतं तोवर 3 वाजले होते आणि आता तिरुवन्नमलाई इथं पोहोचेपर्यंत कदाचित 5:30 ते 6 वाजणार आहेत असा आमचा अंदाज आहे. यायची ना राईट. एकंदर रस्ते सगळेच छान होते. त्यामुळं आम्ही अवघ्या 2 तासात तिरुवन्नमलाई इथे पोचलो आणि संध्याकाळी 4:45 वाजता आम्ही मंदिरात प्रवेश केला. तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नमलाई येथे हे मंदिर एका विशाल डोंगराच्या म्हणजेच अरुणाचलम पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे पंचमहाभूतातील अग्नितत्व मंदिर मानले जाते आणि या अग्नितत्वाबद्दल पण एक अत्यंत रंजक कथा आहे. असं सांगितलं जातं की एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून मोठा वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी भगवान शिव तिथे एका विशाल अग्निस्तंभाच्या स्वरूपात प्रकटले. शिवाने अट घातली की जो कोणी या अग्निस्तंभाचे टोक म्हणजे मूळ शोधेल तो श्रेष्ठ ठरेल. तेव्हा विष्णुदेवांनी वराचे स्वरूप धारण करून जमिनीखाली मूळ शोधण्याचा प्रयत्न केला
आणि ब्रह्मदेवांनी एका हंसाचं रूप धारण करून आकाशात झेप घेतली आणि त्या स्तंभाचे टोक शोधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देवांनी अथक परिश्रम घेऊन देखील त्या स्तंभाचा स्रोत किंवा त्याचं टोक त्यांना काय शोधता आलं नाही. ज्या ठिकाणी भगवान शिव प्रथम अशा प्रकारे अग्निस्वरूपात प्रकट झाले ते ठिकाण म्हणजे आजचे तिरुवन्नमलई. येथे शिव स्वतः अग्नीचे प्रतीक म्हणून विराजमान आहेत. अशा या सुंदर अग्नितत्व शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडतोय आणि अशा पद्धतीनं पंचमहाभूतांमधलं तिसरं शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता इथून चिदंबरमच्या दिशेला चाललोय. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. चिदंबरम इथनं 140 किलोमीटर आहे आणि आमचं सारथ्य करणार आहेत वाडकर साहेब, जे आपल्याला सुखरूप इथपर्यंत आणले ते इथून पुढे घेऊन जाणार आहेत. 100% नेणार. आपली सगळी स्थळं मी योग्य वेळेला योग्य ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार. हे काही आपला पॉइंट मिस होणार नाही. बढिया, बेस्ट. आजचा अनुभव कसा होता दर्शनाचा? आज सगळे अनुभव अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे. देवानीच आम्हाला तिथं बोलवलं की ह्या वेळेला आमच्यापाशी या म्हणून. क्या बात आहे. आम्ही जे वेळ ठरवल्या होत्या त्यापेक्षाही जास्त वेळ देवाने आम्हाला दिलेला आहे. आता उरलेत आपले 2 पंचमहाभूत, म्हणजे त्यापैकी 2 राहिलेत. ते आता आपण उद्या कव्हर करूया. यस, नक्कीच नक्कीच. तर मंडळी असं आहे, संध्याकाळचे 6:15 वाजलेत. अंधार पडेल. इथून पुढं मी तुम्हाला कदाचित माहिती नाही देऊ शकेन म्हणजे अंधारामुळं. पण हा ब्लॉग इथंच थांबवतो आणि उद्या सकाळी पुढच्या प्रवासात आपण भेटू. धन्यवाद.